नमस्कार मंडळी. आजच्या या विशेष माहितीपर सत्रात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे खास सादरीकरण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे तयार करण्यात आलं आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या टेक्निशियन्सना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करणं आणि त्यांना सुरक्षेचे जागतिक दर्जाचे निकष शिकवणं. पीसी मेंटेनन्स, हार्डवेअर ट्रबल शूटिंग आणि सुरक्षेचे नियम समजून घेणं हे कोणत्याही टेक्निशियनसाठी अगदी पायाभूत असतं, होय ना? तर आज आपण ह्याच गोष्टी अत्यंत सोप्या आणि संवादात्मक पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या सत्रात आपण एका व्यावसायिक टेक्निशियनच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेणार आहोत. यामध्ये हार्डवेअर सुरक्षेचे नियम, खरेदी करताना घ्यायची काळजी, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह मेंटेनन्स, विशिष्ट उपकरणांची काळजी कशी घ्यावी, LED ड्रायव्हरची कार्यपद्धती आणि शेवटी कीबोर्ड ट्रबल शूटिंग या सगळ्या महत्त्वाच्या टप्प्यांमधून आपण आज जाणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. हार्डवेअर सुरक्षेचे नियम म्हणजेच कामाच्या ठिकाणी पाळायचे सुरक्षेचे मूलभूत नियम. कोणत्याही कॉम्प्युटर सिस्टमच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुख्यत्वे 3 मोठे शत्रू असतात. ते म्हणजे ओलावा, जसे की आपला घाम किंवा सांडलेलं पाणी, विजेचा शॉक आणि अर्थातच धूळ. हे तीनही घटक सिस्टमचं अक्षरशः काही क्षणांत आणि खूप मोठं नुकसान करू शकतात. त्यामुळे सर्वात पहिली आणि प्राथमिक जबाबदारी कोणती असेल तर ती म्हणजे या तीनही गोष्टींपासून हार्डवेअरचं संरक्षण करणं. आता हार्डवेअर सुरक्षित ठेवायचंय तर सुरुवात स्वतःपासून म्हणजे आपल्या कपड्यांपासून करावी लागते. हे ऐकून कदाचित नवल वाटेल, पण आपल्या शरीरात जो स्टॅटिक चार्ज साठलेला असतो त्यामुळे नाजूक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं भयंकर नुकसान होऊ शकतं. म्हणूनच काम करताना ॲक्रेलिक किंवा लोकरीचे कपडे तसंच सैल दागिने घालणं आवर्जून टाळलं पाहिजे. शिवाय आपले हात पूर्णपणे कोरडे असायला हवेत. आणि हो, शरीरातील स्टॅटिक चार्ज काढून टाकण्यासाठी नेहमी अँटी स्टॅटिक रिस्ट स्ट्रॅप वापरावा किंवा जवळच्या एखाद्या ग्राउंडेड मेटल केसिंगला स्पर्श नक्की करावा. हा एक नियम कायम लक्षात ठेवा. यानंतर येतो आपला वर्कस्पेस म्हणजे कामाची जागा. सुरक्षित कामासाठी काही विशिष्ट गोष्टी आवश्यक असतात. काम करताना आपल्याला घाम येऊ नये म्हणून नेहमी थंड आणि भरपूर उजेड असलेल्या जागीच काम करावं. हे अगदी साधं वाटत असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. कम्प्युटरची केस उघडण्यापूर्वी मुख्य पॉवर प्लग काढलेला आहे ना, हे दोनदा तपासून पहा. काढलेले सगळे स्क्रू फिल्म कॅनिस्टरमध्ये सुरक्षित ठेवा आणि सुटे भाग योग्य लेबल लावलेल्या डब्यांमध्येच ठेवा. यामुळे गोंधळ उडत नाही आणि चुकीच्या जोडणीमुळे होणारा अनर्थ टळतो. आणि सर्वात महत्त्वाचं, पॉवर देण्यापूर्वी इन्स्ट्रक्टरसोबत सर्किट्सची खात्री नक्की करून घ्या. आता प्रत्यक्ष उपकरणांच्या हाताळणीबद्दल बोलूया. कम्प्युटरचे आतले भाग अत्यंत नाजूक असतात, त्यामुळे कोणतंही उपकरण पोर्टमध्ये जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मदरबोर्डच्या खालच्या बाजूला अत्यंत टोकदार पिन्स असतात, त्यामुळे तो हातात घेताना खूपच काळजी घ्यावी लागते. तसेच केबल्स काढताना वायर कधीही ओढू नये. नेहमी तिच्या बेसला किंवा हेडला पकडूनच ती अलगद काढावी. पॉवर सोर्स बॉक्स स्वतःहून काढण्याचा प्रयत्न तर कधीच करू नका. आणि फॅन किंवा डिस्क ड्राईव्हमध्ये लहान स्क्रू पडणार नाहीत याची विशेष खबरदारी घ्या. आपला पुढचा टप्पा आहे भाग 2. खरेदी करताना घ्यायची काळजी म्हणजे हार्डवेअर गुंतवणुकीचं योग्य नियोजन. सिस्टमची देखभाल करणं इतकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे सुरुवातीला योग्य हार्डवेअर गुंतवणुकीचं नियोजन करणं. सर्वात आधी मशीन नेमके कशासाठी वापरायचं आहे तो उद्देश किंवा यूज केस निश्चित करा. त्यानंतर एक वास्तववादी बजेट ठरवून प्रोसेसर, रॅम आणि हार्ड ड्राईव्ह यांसारख्या प्रमुख घटकांची अचूक निवड करा. शेवटी आवश्यक सॉफ्टवेअर आणि अँटीव्हायरस इन्स्टॉल केल्यावरच एक अतिशय सुरक्षित, खात्रीशीर आणि दीर्घकाळ टिकणारी सिस्टम तयार होते. हे नियोजन तुमची खूप मोठी डोकेदुखी वाचवू शकतं. आता वळूया भाग 3 कडे, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह मेंटेनन्स. यात आपण पाहणार आहोत हार्डवेअर सुरक्षित आणि कार्यक्षम कसं ठेवायचं. सिस्टीम उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी मेंटेनन्सचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे ॲक्टिव्ह मेंटेनन्स, म्हणजेच प्रत्यक्ष हाताने केलेली देखभाल, ज्यामध्ये आपण ब्रश, स्वॅब्स आणि क्लिनिंग सोल्युशन वापरून सिस्टीमची आतून साफसफाई करतो, चिप्स पुन्हा व्यवस्थित बसवतो किंवा हार्ड डिस्क रिफॉर्मॅट करतो. या उलट पॅसिव्ह मेंटेनन्स हा प्रकार पूर्णपणे बाह्य आणि भौतिक वातावरणाच्या व्यवस्थापनाबद्दल आहे. जसं की खोलीचं तापमान नियंत्रित ठेवणं, उपकरणांना अतिकंपनांपासून वाचवणं आणि योग्य पॉवर प्रोटेक्शन देणं. थोडक्यात सांगायचं तर एक म्हणजे थेट साफसफाई आणि दुसरं म्हणजे आजूबाजूचं वातावरण सुरक्षित ठेवणं. पुढचा विषय आहे भाग 4, विशिष्ट उपकरणांची काळजी, पेरिफेरल्स आणि ड्राईव्हसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धती. हार्ड डिस्कचा वेग आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा ती डिफ्रॅगमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर नको असलेल्या तात्पुरत्या फाईल्स आणि ब्राउझर हिस्ट्री वेळोवेळी डिलीट करत राहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बूट सेक्टर आणि फॅट डिरेक्टरीसारख्या महत्त्वपूर्ण डेटाचा नेहमी बॅकअप घ्या.
जुन्या फ्लॉपी डिस्क ड्राईव्हसाठी डायग्नॉस्टिक डिस्केट वापरून त्यांचे हेड स्वच्छ ठेवणं, मेकॅनिकल भाग व्यवस्थित फिरत आहेत की नाही हे पाहणं आणि त्यांना योग्य वंगण म्हणजेच ल्युब्रिकेशन करणं फार गरजेचं असतं. आता मॉनिटरच्या देखभालीकडे येऊया. मॉनिटर बंद असताना त्यावर नेहमी डस्ट कव्हर वापरा आणि डिस्प्ले कायम स्वच्छ ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्प्रॉपर डिफ्लेक्शन टाळण्यासाठी शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रांपासून मॉनिटर नेहमी दूर असायला हवा. तसंच मॉनिटर गरम होऊ नये म्हणून त्याच्या आजूबाजूला हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. त्यासाठी मॉनिटरच्या वर कधी कागद किंवा कोणतीही वस्तू ठेवणं टाळा. यामुळे उष्णता बाहेर जाण्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. प्रिंटरच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना हीटरसारख्या उष्णता निर्माण करणाऱ्या कोणत्याही यंत्रांपासून दूरच ठेवलं पाहिजे. बाहेरील भाग सौम्य सॉल्व्हंटने स्वच्छ करा आणि मऊ ब्रश वापरून आत अडकलेली धूळ किंवा कागदाचे तुकडे वेळोवेळी साफ करा. पेपर फीड पाथमध्ये काही अडकलेलं नाही ना याची नेहमी खात्री करा. जर तुम्ही नेहमी उच्च दर्जाची रिबन वापरली तर प्रिंट हेडचं आयुष्य लक्षणीयरित्या वाढतं आणि प्रिंटिंग देखील एकदम स्पष्ट होतं. पुढे जाऊया भाग 5 कडे. LED ड्रायव्हरची कार्ये. हार्डवेअर पॉवरचं नियमन कसं होतंय ते पाहूया. तर LED ड्रायव्हर म्हणजे नक्की काय? हे असं एक अत्यंत महत्त्वाचं इलेक्ट्रिकल सर्किट आहे जे LEDला पॉवर देण्यासाठी वापरलं जातं. तुम्हाला माहितीच असेल की LEDमध्ये व्होल्टेजमधील अगदी लहानसा बदलसुद्धा करंटमध्ये खूप मोठी वाढ करू शकतो, ज्यामुळे ते जळण्याची शक्यता असते. म्हणूनच LED ड्रायव्हर एक सुरक्षा ढाल म्हणून काम करतं. हे जास्त दाबाच्या ऑल्टरनेटिंग करंटला म्हणजे ACला कमी दाबाच्या स्थिर डिरेक्ट करंटमध्ये म्हणजेच DCमध्ये रूपांतर करतं आणि व्होल्टेजमधील चढ उतारांपासून उपकरणाचं उत्तम संरक्षण करतं. जास्त दाबाचा अल्टरनेटिंग करंट कसा आत येतो आणि तो EMI फिल्टर व डायोड ब्रिजमधून जाऊन कसा शुद्ध होतो या पूर्ण प्रवासाकडे एकदा लक्ष द्या. त्यानंतर पॉवर करेक्टर आणि DC-DC कंट्रोलर त्या करंटला पूर्णपणे स्थिर करण्याचं काम करतात. आणि सर्वात शेवटी गॅल्व्हॅनिक आयसोलेशन आणि करंट कंट्रोलरच्या मदतीने आपल्या नाजूक LED मॉड्यूलला अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक तेवढीच पॉवर दिली जाते. हे पूर्ण चक्र उपकरणाच्या सुरक्षितेसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि आता आपल्या या सत्राचा शेवटचा भाग, भाग 6, कीबोर्ड ट्रबल शूटिंग. पेरिफेरल्सच्या समस्या कशा शोधायच्या ते समजून घेऊ. जेव्हा एखादा हार्डवेअर काम करत नाही तेव्हा तर्कशुद्ध पद्धतीने म्हणजे एका क्रमानं समस्या शोधणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, जर कीबोर्डवरून अक्षरे टाईप होत नसतील तर आधी कोणती की खराब झालीये किंवा अडकली आहे का ते तपासा, किंवा तो कीबोर्ड थेट दुसऱ्या चांगल्या सिस्टीमवर लावून बघा. जर बूट करताना एरर येत असेल तर केबल व्यवस्थित लागली आहे का ते पहा आणि त्यानंतरच मदरबोर्डवरील 5 व्होल्ट DC फ्यूजची कंटिन्युटी तपासा. जर 6 लहान बीप ऐकू आले तर डिव्हाइस मॅनेजर तपासा. बेसिक सॉफ्टवेअर सेटिंग्सपासून ते थेट हार्डवेअर तपासणीपर्यंतचा हा एक अतिशय खात्रीशीर असा ट्रबल शूटिंगचा प्रवास आहे. येथे एक अतिशय महत्त्वाची सावधानता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. जुने 5 पिन किंवा 6 पिन PS2 कीबोर्ड वापरत असाल तर त्यांना एक मोठी हार्डवेअर मर्यादा असते. ते कधीही हॉट स्वॅप केले जाऊ शकत नाहीत. याचा सरळ अर्थ असा की कॉम्प्युटर चालू असताना हे कीबोर्ड कधीही प्लग इन किंवा अनप्लग चुकूनही करू नका. असं केल्यास तुमच्या सिस्टीममध्ये मोठा बिघाड होऊ शकतो आणि ही जोखीम आपण घेऊ शकत नाही. या सत्राच्या शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. या सर्व मूलभूत सर्किट्सचं ज्ञान आणि सुरक्षेच्या कडक नियमांचं पालन केल्यामुळे नेहमीच्या तांत्रिक समस्या सोडवताना एका टेक्निशियनच्या दृष्टिकोनात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकेल. केवळ अंदाजाने काम करण्यापेक्षा एका खऱ्या व्यावसायिक टेक्निशियनसारखा विचार करायला लागल्यास या सर्व समस्या सोडवणं किती सोपं आणि सुरक्षित होईल याचा विचार नक्की करा. हे सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीपर सत्रात. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि शिकत रहा.